सोड सोड गा काना पदरले धर नको सोड. सोड सोड गा काना पदरले धर नको सोड. घरात आहे सासू माझी असे नको कर तू मस्करी. तुझ्या नेतीत आलाय खोड. सोड सोड गा काना पदरले धर नको सोड. तुझ्या बंसरीचा आवाज भारी. तुझ्या बंसरीचा आवाज भारी. मोहित झाल्या गवळण सारी. तुझ्या सुरतीला नाही तोड. सोड सोड गा काना पदरले धर नको सोड. पेंद्या सुदामा संगी तुझे होत. दही दूध चोरतेस त्यांच्या साथ. हे चांगली नाही तुझी खोड. सोड सोड गा काना पदरले धर नको सोड. नंदाचा लाल तू कृष्ण मुरारी. यशोदाचा बाळ राधाराणी प्यारी. भाव बंधन तू तोड. सोड सोड गा काना पदरले धर नको सोड. चल बाई लवकर गोड पाण्याला जातो ना आणून घेतो. आमच्या गावचा तर पाणी असं आहे का एक दार नाही सिजे ना काही नाही. शांता काकू पाण्याला चालल्या का? बापा गुंड घेऊन पाण्याला नाही जाईन तर कुठे जाईन बाई? काही तुझ्यासारखी शाळेत जाईन? हो हो तू इकडे तिकडे फिरून राहिलीस ना शाळेत काहून नाही जाऊन राहिलीस? का काकू तुम्हाला बी काही माहीतच नाही रे. आमची शाळा 23 तारखेपासून सुरू होणार आहे. आता अजून 2-4 दिवस सुट्ट्या आहेत ना. आता शाळेत कोणीच नाही येत ना मीच जाऊ. हो हो बाई तुझ्यासारखी हुशार नाही आहो ना मी तुझ्यासारखी हुशार नाही आहो म्हणून. हो काही पण सांगता. आमच्या गावात तर म्हणतात का तुम्ही सर्वात जास्त शिकल्या म्हणून. अहो राहू दे ना शिकली आहोत आहो पर शेवटी स्वयंपाक धुणा भांडीच तर करावं लागते ना. मला कुठं बाई नोकरी आहे. जाऊ दे ना काकू नोकरी करून कशाला दगदग करता. मस्त शेती वाडी आहे. आपण आपले राज्य मालक नाही का काकू? कायले दुसऱ्याची नोकरी करावा. हो व बाई चुरू चुरू बोलते सना माझा टाइमपास करते. जाऊ दे मला पाना दे. का काकू पण त्या विहिरीवर गर्दीच गर्दी आहे ना. गर्दीच गर्दी आहे. खूप बाया आहेत. अहो मा गर्दी आहे का विहिरीवर? मा मला तर स्वयंपाक बी बनवायचा आहे बाई घरी येऊन. डाळ नाही शिजे म्हणून पाण्याला चाललो. आपल्या गावी तर खारट खारट पाणी आहे. आपल्या गाव बाहेरच्या विहिरीचा मस्त गोड पाणी आहे. चला ना त्या काकू मी पण येतो. मी येईन म्हणजे लवकर नंबर लागल. हो चल बाई चल. मगांपासून पाहून राहिलो तुझे नाटक. एकट्याचा गुंड भरू दे म्हणतो तर भरू नाही देऊन राहिलीस. बाल्टी नाही आणलो म्हणून आहे का? तुला आणता नाहीये बाल्टी? एवढ्या दूर डोक्यावर धरून मी ना एका हातात गुंड ना एका हातात बाल्टी आणलं ना. तू बाई मस्त चाललेस हात हलवत. बोडकी कोटली नाही तर. ए काकूबाई राहू दे मले असेच कसं चांगले वाटतात. आता तुले पदर टाकून काकूबाई सारखा आजीबाई सारखा राहूशा लागते तर मी का करू? ए कमला आजीबाई कोणाला म्हणून राहिलीस आजीबाई? तुझ्या आजीबाईच्या वयाची आहो का? आपला लग्न तर एकाच वर्षी झाला ना. पर तू बाई फॅशनवाली अर्धे केस कापू गावात उघड्या डोक्यानं फिरतेस. पदर नाही ना काही नाही. कोणाचा मान मर्यादा नाही ना काही नाही. हो पण माझी स्किन पाय ना तुझी स्किन पाय. माझा राहणीमान पाय तुझा राहणीमान पाय. काकूबाई तर दिसतेस ना. आणि एवढ्या याची आहेस तर भरू दे ना एक बाल्टी. नाही भरू देत जा. आपली बाल्टी आणत जा. माझी बाल्टी काही फुकटाची नव्हे. इथं बाल्टी फुटते 2 महिन्यात नाही तर. तुम्ही बायका आपले पैसे वाचवता आणि बाल्टी घेऊ नाही या विहिरीवर. असेच रिकामे टलटले हाताने येऊन जाता. झाला ना मग बाल्टी देव ना नाही दिलं तर फुग्गा. अरे बापरे इथं तर पहिल्यापासूनच झगडा पेटला आहे ना. मला बाल्टी देतात का नाही तर माहित नाही बाबा. हे गंगा बी खूपच दिसते. आता एका गुंडीसाठी बाल्टी देऊन देते तर हिची बाल्टी का झिजते का झाला गंगा? पाय ना शांता हे ना बिना बाल्टीने येऊन जातात. आपली दोराची बाल्टी आणत नाही ना. इकडे येतात ना याले बाल्टी मागतील त्याले बाल्टी मागतील. बाल्टी फुटे नाही का बाई? पर का झाला तर आजच्या दिवस देऊन दे ना बाल्टी. मग उद्यापासून आणेन आपली बाल्टी. जाऊ दे ना गंगा जाऊ दे ना. मी पण तर बाल्टी नाही आणलो. मी म्हणलो गंगा आली असेल विहिरीवर तर तिच्याच बाल्टीने एक गुंडी ओलीन पटकन आणि जाईन. का शांताबाई तुला नाही देईन का? तू मला कोणतीच वस्तू मागाव तर कोणतीच वस्तू देतेस तर तुला बाल्टी नाही देईन का?
नाही ह्या इले कमलाले एखाद गोष्ट मागावा तर बहाणे मारते. तर इले बाल्टी देऊ? आता एवढ्या दिवस दिलो, आता का नेहमीच देऊ का? मी म्हणतो ना देऊन दे आजच्या दिवस, मग उद्यापासून आणेल ते बाल्टी. आता तू म्हणून राहिलीस म्हणून देतो शांताबाई. जाऊ दे ना, नको देऊ. मी बी बानीची बायको आहो. राहू दे माझी गुंडी इथंच, आणि घरी जाऊन आपली बाल्टी घेऊन येतो. ठेव तुझी सडली बाल्टी. एक दिवस बाल्टी मागत तर बाल्टी नाही दे ना, 10 गोष्टी सुनवून राहिली आहेस. हा जा जा, पर नाही देऊ बाल्टी तुले. चांगलं नाही देत होतं तर नाही म्हणते, जा. पाहिल्या आमच्या गावात अशाच गमती जमती होत राहते. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा ना शेअर करा. कारण की शेअर करणं खूपच जरुरी आहे. माझा चॅनल मॉनिटाईज होता तो डिमॉनिटाईज होऊन गेला. आता पुन्हा मला नव्यानं मेहनत करावं लागेल. तर मला तुम्ही साथ द्या अशी विनंती आहे.